हाय हॅलो नमस्कार वेलकम टू माय चॅनल भटकंती विथ अर्चना. आज आपण एका अशा रहस्यमयी आणि पवित्र मंदिराची सफर करणार आहोत जिथे गेल्याने माणसाला जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्ती मिळते असं मानलं जातं. होय, आपण बोलतोय नेपाळच्या हिमालयात समुद्रसपाटीपासून तब्बल 3710 मीटर उंचीवर असलेल्या मुक्तिनाथ मंदिराविषयी. हिंदू आणि बौद्ध धर्मियांचे हे अनोखे संगमस्थान का आहे? येथील 108 पाण्याचे झरे याचे रहस्य काय आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. मुक्तिनाथ मंदिर हे नेपाळच्या मुस्तांग जिल्ह्यात धैलागिरी आणि अन्नपूर्णा या बर्फाच्छादित हिमालयीन पर्वतरांगाच्या कुशीत वसलेले आहे. हे मंदिर भगवान विष्णूंना समर्पित असून या संपूर्ण परिसराला मुक्तिक्षेत्र म्हटले जाते. आता या मंदिराचा इतिहास आणि मंदिराचं महत्त्व काय आहे तर या हिंदू धर्मातील वैष्णव संप्रदायानुसार भगवान विष्णूंची एकूण 108 प्रमुख पवित्र मंदिरे ज्याला दिव्य देशम असं म्हणतात तर ती 108 आहेत. त्यापैकी 107 मंदिरं भारतात आहेत आणि भारताबाहेर असलेलं एकमेव मंदिर म्हणजेच हे मुक्तिनाथ होय. या ठिकाणी शालिग्राम शिलेचा उगमस्थान आहे. मंदिराच्या जवळून वाहणाऱ्या काली गंडकी नदीत पवित्र शालिग्राम दगड सापडतात. हिंदू धर्मात शालिग्राम हे भगवान विष्णूंचे साक्षात रूप मानले जाते. त्यामुळे शालिग्राम शिलेचे उगमस्थान हे या ठिकाणी आहे. पौराणिक कथेनुसार जेव्हा भगवान विष्णूंनी माता सतीच्या शरीराचे तुकडे केले तेव्हा सतीदेवीचं मस्तक म्हणजे कपाळ या ठिकाणी पडले. त्यामुळे हे एक महत्त्वाचे शक्तिपीठही आहे. बौद्ध धर्मीय या मंदिराला चुमिंग ग्यासा असं म्हणतात, ज्याला तिबेटी भाषेत याचा अर्थ आहे 100 पाण्याचे झरे असा आहे. बौद्ध लोक येथील मूर्तीला अवलोकितेश्वर म्हणजेच करुणेचे प्रतीक मानतात. या मंदिराबाबत एक आख्यायिका आहे किंवा पौराणिक कथा म्हणूया आपण याला. तर ती काय आहे तर जालंधर नावाच्या राक्षसाचा वध करण्यासाठी भगवान विष्णूंनी त्याची पत्नी वृंदा हिचे पतिव्रत्य भंग केले होते. सत्य समजल्यावर वृंदेने विष्णूंना दगड म्हणजे शालिग्राम होण्याचा शाप दिला. या शापातून मुक्त होण्यासाठी आणि भक्तांना मोक्ष देण्यासाठी भगवान विष्णू येथे शालिग्राम शिलेच्या रूपात प्रकट झाले अशी मान्यता आहे. बौद्ध मान्यतेनुसार 8व्या शतकात बौद्ध धर्माचे संस्थापक गुरु पद्मसंभव हे तिबेटला जात असताना त्यांनी या ठिकाणी प्रदीर्घ तपश्चर्या केली होती असं देखील मानलं जातं. आता मंदिराची प्रमुख आकर्षणं काय आहेत किंवा याचं रहस्य काय आहे तर 108 मुक्तिधारा म्हणजे पाण्याचे झरे या ठिकाणी आहेत. मंदिराच्या पाठीमागे अर्धकोलाकार भिंतीमध्ये की गोमुख आहेत 108 आणि त्याच्यातनं पाणी वाहत असतं, त्याला 108 पाण्याचे झरे असं पण म्हटलं जातं किंवा 108 मुक्तिधारा असं देखील म्हटलं जातं. हिमालयातून येणारं हे पाणी अत्यंत थंड असतं, पण अशी मान्यता आहे की या 108 झऱ्यांखाली स्नान केल्याने माणसाची सर्व पापे धुतली जातात. त्यानंतर मंदिराच्या समोरच 2 पवित्र मुक्तिकुंड आहेत. या 108 झऱ्यांच्या खाली अंघोळ केल्याच्या नंतर भाविकांना मंदिरासमोरची 2 पवित्र कुंड म्हणजे मुक्तिकुंड आहेत त्याच्यामध्ये डुबकी मारायची असते आणि अनेक भाविक या ठिकाणी येऊन असे स्नान करतात या ठिकाणी. त्यानंतर इथेच एक ज्वालामाईचं मंदिर आहे. इथे ना निसर्गतः जमिनीतून म्हणजे दगड आणि पाणी यामधून निळ्या रंगाची एक नैसर्गिक वायूची ज्योत अखंड जळताना दिसते. त्यामुळे पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश ही पंचमहाभूते या ठिकाणी एकत्र पाहायला मिळतं. म्हणूनच ह्या मंदिराचं खास वैशिष्ट्य आहे. आता मुक्तिनाथला कसं पोहोचायचं तर मुक्तिनाथला जाण्यासाठी तुम्हाला नेपाळची राजधानी काठमांडू किंवा पोखरा येथे जावं लागेल आणि तिथून पुढचा प्रवास तुम्हाला करावा लागेल. तर आता काठमांडू किंवा पोखऱ्याला यायचं कसं तर बाय एअर पोखरा प्रत्येक सिटीमधनं काठमांडूला येण्यासाठी विमानसेवा आहे. काठमांडूतून पोखऱ्याला यायला सुद्धा विमानसेवा आहे आणि पोखऱ्यापासनं जोमसोम
या ठिकाणी यावं लागतं मुक्तिनाथला जाण्यासाठी. तर तिथे एक लहान विमानं असतात. साधारणतः 20 मिनिटाचा प्रवास असतो पोखराहून जोमसोमला यायला आणि तिथे तुम्ही विमानाने 20 मिनिटात पोहोचू शकता आणि त्यानंतर जोमसोनपासनं पुढं जीपनी किंवा पायी चालून पण तुम्ही 1-2 तासात मुक्तिनाथला पोहोचू शकता. आता बाय रोड जायचं म्हटलं तर कसं जाऊ शकता, तर जसं तुम्ही पोखऱ्यापर्यंत पोहोचू शकता बाय एअर आणि पोखरावरनं तुम्ही आहे ना, मग जर फ्लाईट तुम्हाला नसेल जोमसोमची मिळत किंवा तुम्ही नसेल बुक केली तर बाय रोड पण तुम्हाला पोखऱ्यावरनं जोमसोमला जाता येतं. पण हा जो आहे तो 6-7 तासाचा ड्राईव्ह आहे आणि रस्ता म्हणजे आपण म्हणू 70% चांगला आहे, 30% थोडासा खराब रस्ता आहे. पण रस्त्याने जातानाचा जो अनुभव आहे ना तो खूपच सुंदर आहे. म्हणजे आपल्याला पूर्ण निसर्ग बघायला मिळतो, धबधबे बघायला मिळतात आणि म्हणजे आम्ही दोन्ही प्रवास केला होता म्हणून मी तुम्हाला सांगते की म्हणजे आम्ही पोखऱ्यावरनं जोमसोमला येताना बाय रोड आलो आणि जाताना आम्ही बाय प्लेन गेलो. त्यामुळं दोन्ही प्रवास आम्ही केले. तर हा रस्ता मार्ग जो आहे तर त्याच्यावर खूप छान सिनरी बघायला मिळते. आपल्याला पाहिजे तिथे थांबून फोटोज वगैरे काढू शकतो आपण. आणि त्याच्यानंतर तिसरं ऑप्शन पण आहे की डायरेक्ट हेलिकॉप्टरनी पण तुम्ही मुक्तिनाथला पोहोचू शकता, की म्हणजे आता तुमच्याकडे ज्येष्ठ नागरिक आहेत आणि तुमचं बजेट जास्ती आहे तर तुम्ही काठमांडू किंवा पोखरावरनं डायरेक्ट मुक्तिनाथसाठी हेलिकॉप्टर पण बुक करू शकता. तर अशा 3 मार्गाने सुद्धा तुम्ही इथे पोहोचू शकता. आता मंदिर सकाळी 6 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत दर्शनासाठी उघडं असतं आणि या ठिकाणी तुम्हाला जर भेट द्यायचा उत्तम काळ कोणता असेल तर मार्च ते मे म्हणजे उन्हाळा, मार्च ते मे या काळात आणि सप्टेंबर ते नोव्हेंबरपर्यंत हा सर्वोत्तम काळ मानला जातो. या काळात हवामान स्वच्छ असतं आणि हिमालयाचं खूप सुंदर दर्शन घडतं. जून ते ऑक्टोबर दरम्यान पावसाळा असतो आणि डिसेंबर ते फेब्रुवारी दरम्यान इथे प्रचंड बर्फ पडत असतो. त्यामुळे शक्यतो हे महिने टाळायचे आणि जे सांगितलेत मार्च ते मे आणि सप्टेंबर ते नोव्हेंबर या महिन्यात आले तर खरंच आपली यात्रा खूप छान होते आणि खूप सुंदर अनुभव आहे म्हणजे मुक्तिनाथला येण्याचा. तर ही होती नेपाळच्या पवित्र मुक्तिनाथ मंदिराची अद्भुत माहिती. जर तुम्हाला हिमालयातली या रहस्यमय ठिकाणी जाण्याची संधी मिळाली तर तुम्ही खरंच नक्की जा आणि तुम्हाला खरंच काही प्रश्न असतील ह्या व्हिडिओवरती किंवा कसं जायचं काय याबाबत जर अजून काही प्रश्न असतील तर तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये विचारू शकता किंवा इतरही कोणती माहिती तुम्हाला त्या प्रवासाबाबतची पाहिजे असेल तरी तुम्ही मला नक्की विचारू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मग आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आणि पुन्हा भेटूया अशाच छानशा ट्रॅव्हल ब्लॉगसोबत. बाय बाय.